संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 8 आरोपींना मकोका. वाल्मिक कराडलाही मकोका लावावा. धस जरांगे आणि संदीप क्षीरसागर यांची मागणी. धाराशिवमधल्या जनआक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल. धनंजय मुंडे यांचा ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपी सोबतचा फोटो धस यांनी दाखवला, तर मंत्रिमंडळातल्या नेत्याच्या गुंडानं 3 वर्षांच्या चिमुकलीला मारलं, जरांगेंचा आरोप. बीडला बदनाम करू नका ही तर परळीची दहशत. जनआक्रोश मोर्चातून सुरेश धस यांचा मुंडेंवर निशाणा, तर सुरेश धसांमुळे बीड जिल्हा बदनाम झालाय, पंकजा मुंडेंचा पलटवार. संतोष देशमुख हत्याकांडाचं वास्तव पहिल्यांदाच उघड. गॅसचा पाईप आणि काठीनं देशमुखांना अमानुष मारहाण. व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवरून हत्येचा व्हिडिओही दाखवला. ठाकरेंची शिवसेना मुंबई ते नागपूर सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. संजय राऊतांची घोषणा, तर आपल्याही कार्यकर्त्यांच्या भावना तशाच. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा पलटवार. मविया टिकेल की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर ठाकरेंनी विचारधारा सोडल्याचा फटका. काही दिवसांनी पक्षही शिल्लक राहणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेची टीका. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये सलग 3ऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. मुद्देमालाची जप्ती. भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी. विशाळगडावरच्या उद्याच्या उरसाला जिल्हा प्रशासनाची बंदी. विशाळगडावर कोणताही जमाव जमवू नये असेही आदेश. उरूस होऊ देणार नाही, नितेश राणेंनी दिला होता इशारा. बेस्ट बसनं 2 जणांना उडवलं. बस सुरू ठेवून ड्रायव्हर नियंत्रण कक्षात गेल्यामुळे घडली दुर्घटना. मुंबईच्या विक्रोळी कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात बस चालकाचा धक्कादायक प्रकार. गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध. मकर संक्रांतीनिमित्त पुढील 5 दिवस विठुरायाचं व्हीआयपी ऑनलाईन पास दर्शन बंद. झटपट दर्शनासाठी घुसणाऱ्या व्हीआयपींचं दर्शनही बंद करण्याची भाविकांची मागणी. आता केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्येही घुमणार गरजा महाराष्ट्र. राज्यगीताचा समावेश बंधनकारक करण्याची शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.